बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा बीड येथील ओबीसी मेळावा हा ओबीसींचा नव्हे तर एक विशिष्ट जात आणि टोळीचा होता असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलाय। हे लोक फक्त ओबीसींच्या नावानं ओरड करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधतात। त्यांना गोरगरीब ओबीसी समाजाचं काही देणं घेणं नाही। स्वतःचा राजकीय स्वार्थ साधताना ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी या लोकांना चालतो असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळांपासून अंतर राखल्याचंही कौतुक केलं। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी बीड इथं महाएल्गार सभा झाली। या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध दर्शवत सरकारकडे 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटर लागू करण्याचा निर्णय रद्दबातल करण्याची मागणी केली। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर वरील टीका केली आहे। ते म्हणाले, कालचा बीडचा मेळावा हा ओबीसींचा नव्हता, तो एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा होता हे सिद्ध झालं। हे लोक फक्त ओबीसींचे कैवारी असल्याचं आव आणतात। त्यांनी आता अशी भूमिका घेतली आहे की आपण फक्त ओबीसी म्हणून बोंबलायचं आणि मराठा ओबीसीत तणाव निर्माण करून मंत्रीपद मिळवायची। त्या गुरड छगन भुजबळांनी सांगितलंय की मी ओबीसी म्हणून बोंबललो की मला न देणारं मंत्रीपद द्यावं लागेल, तुलाही मिळेल। म्हणजे या लोकांना ओबीसींचं काही देणं घेणं नाही। ओबीसी मोठा व्हावा हा लोकांचा उद्देशच नाही। फक्त ओबीसींच्या आडून आपल्या पक्षाला ब्लॅकमेल करायचं आणि मंत्रीपद मिळवायची हा त्यांचा अजेंडा आहे। या लोकांना फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे, आपले राजकीय अस्तित्व टिकवायचं आहे। हे करताना ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी चालेल असा डाव आणि षडयंत्र या लोकांनी रचलंय असं ते म्हणाले। बीडच्या मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मला का टार्गेट केलं? मी तर कधीच त्यांचा शत्रू नव्हतो, त्यांचा विरोध केला नाही, त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं नाही। मला निमंत्रण नव्हतं, माझ्या मतदारसंघात काम होतं म्हणून मी मोर्चाला जाऊ शकलो नाही असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना सवाल केलाय। विजय वडेट्टीवार म्हणाले की कालचा बीडचा मेळावा झाला, यामध्ये सत्ताधारीच पक्ष पूर्णपणे दिसून आला। सत्ताधारी पक्षाने मोर्चे काढत ओबीसी समाजाचं वाटोळं झालं म्हणायचं आणि सरकारमध्ये भूमिका मांडायची नाही असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले की विरोधक ओबीसींच्या बाजूने ताकदीने उभे आहेत, हे लक्षात घेऊन सरकारनं काही नेत्यांना पुढे करत हा विषय हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वांनी एकत्र येत काम केलं पाहिजे। भाजपच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला टार्गेट केलं आहे। नागपूरच्या मेळाव्यामध्ये जी गर्दी आली तिथून अपेक्षा नव्हती तेवढा ओबीसी समाज रस्त्यावर उतरला, त्याला सरकार घाबरलं आणि छगन भुजबळ यांना पुढे करत मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं। मला टार्गेट करत जर ओबीसी समाजाचं भलं होणार असेल तर काही हरकत नाही, पण GR रद्द करावा, मी भुजबळांच्या पाया पडायला जाईल। विजय वडेट्टीवार म्हणाले की अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा झाली। मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची भाषा केल्याने आपल्याला जे हवं ते मिळेल का? आपल्याला जे हवं ते संविधानिक मार्गाने मिळवायचं आहे। आंदोलन मोर्चा काढत सरकारवर प्रेशर टाका आणि जे हवं ते मिळवा, पण कोयत्याची भाषा केल्यावर मी दुसऱ्या सभेला कसा जाणार असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारनं 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला GR मागं घेण्याची मागणी केली आहे। त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचं आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही असं ते म्हणाले। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चार केला। ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही दिली आहे। त्यानुसार मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते। त्यामुळे विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असे तेढ का निर्माण होत आहेत हे मला समजत नाही। ओबीसी आरक्षण कमी होतंय, जाणार आहे, कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही। छगन भुजबळ राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, मी नेहमीच त्यांचा आदर करतो। ते काय बोलले याची मला कल्पना नाही, ते गैरसमजातून बोलले असतील, परंतु एवढी वर्ष सार्वजनिक जीवनात काम करताना मला कधीही मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्याचं जाणवलं नाही। सगळेजण एकत्रच राहतात असं ते म्हणाले। मराठा आरक्षणाप्रकरणी कोर्टात 5 याचिका दाखल झाल्या आहेत, काही याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल आहेत, त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करता येणार नाही। या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया चालू राहील, आपण ती थांबवू शकत नाही। तिथं प्रत्येकजण आपली भूमिका मांडेल, पण पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या वर्षात सर्व समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणुका एकत्र लढवतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात। ही ओबीसींची दिवाळी आणि मराठ्यांची दिवाळी असं कधी झालंय का? सर्व सण आणि महापुरुषांच्या जयंत्या सर्वजण मिळूनच साजरे करतात, मग ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतंय हा प्रश्न मला नेहमी पडतो असं विखे पाटील म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारस पत्र हे जाती आधारित भेदभावाचं कृत्य असल्याचा आरोप केलाय।
प्रेम बिराडे नामक विद्यार्थ्याचे महाविद्यालयात शिकत असतानाचे वर्तन असमाधानकारक होते, तर मग यापूर्वी त्याला बोनाफाईड सर्टिफिकेटसह 3 शिफारस पत्रे का देण्यात आली? आता त्याला इंग्लंडमध्ये नोकरी लागल्यानंतर त्याला शिफारस पत्र का नाकारण्यात आलं? महाविद्यालयाची ही भूमिका जाती आधारित भेदभावाची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. प्रेम बिराडे नामक तरुण लंडनमध्ये नोकरी करत आहे. त्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. त्याला एका नोकरीसाठी आपल्या कॉलेजचं शिफारस पत्र लागत होतं, पण महाविद्यालयाने त्याला ऐनवेळी हे शिफारस पत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याची हातची नोकरी गेली. त्याने एका व्हिडिओद्वारे हा प्रकार उजेडात आणल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. अनेकांनी या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या व्यवहारावर टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणी मॉडर्न कॉलेजच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रकाश आंबेडकर या प्रकरणी प्राचार्यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना म्हणाले, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता गजानन एकबोटे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की प्रेम बिराडे यांना ते प्रस्तुत महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना त्यांनी केलेले असमाधानकारक वर्तन आणि शिस्तभंगाच्या रेकॉर्डमुळे शिफारस पत्र जारी करण्यात आलं नाही, पण त्यांनी आपल्या पत्रात त्यांना यापूर्वी 3 शिफारस पत्र आणि बोनाफाईड प्रमाणपत्रही जारी करण्याचं मान्य केलं आहे. प्रेम बिराडेने हे प्रमाणपत्र UK मधील प्रवेश प्रक्रियेसाठी वापरलं होतं. महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी सलग 2 दिवस निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर अखेर मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदार यादीत घोळ तपासण्याचे आदेश दिलेत. ही बाब राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मोठं पाऊल मानलं जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मतदार यादीतील अनेक त्रुटी आणि घोळ समोर आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याचा उल्लेख करत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं ठळकपणे दाखवलं. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते आयोगाची भेट घेऊन पुरावे सादर करत होते. या पुराव्यांमध्ये एकाच घरात शेकडो नावं नोंदली असल्याचा उल्लेख होता. नागपूरमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर 200 मतदार असल्याचे गंभीर आरोप विरोधकांनी केले होते. यासह जयश्री मेहता या महिलेसाठी दहिसर, चारकोपसह एकूण 4 ठिकाणी मतदान नोंदलं गेलं होतं, तर मोहन नंदा बिलवा या महिलेसाठी मतदार यादीत 3 ठिकाणी नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. या सर्व पुराव्यानंतर आयोगाचे अधिकारी काही काळ निरुत्तर झाले, पण अखेर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की एकाच मतदारसंघात एकाच महिलेसाठी अनेक नावं असल्यास चौकशी करून दोषी अधिकारी असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आणि दिवाळीनंतर हा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. अहवाल आल्यानंतर विरोधकांना त्याची प्रत उपलब्ध करून दिली जाईल. छगन भुजबळ यांना काही अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेलं नाही, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केलं आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वतःला ओबीसीचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहेत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत. आमची युती पक्की आहे. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, तर मविया ही विधानसभेसाठी तयार करण्यात आली होती. मनपा निवडणुकीसाठी अशी काही चर्चा झालेली नाही. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले की विखे पाटील यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यांच्यावर जर भुजबळ टीका करत असतील तर ते मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. तुम्हाला मंत्रिपद पाहिजे, सरकार विरोधात लढायचं, एक तर तुम्ही राजकीय गुंड आहे हे जाहीर करा, नाहीतर मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळले हे सांगा, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की मुंबई, पुणे, ठाणे तुम्ही कुणाच्या हाती देणार आहात? पुण्याच्या जैन समाजाच्या जागेचं प्रकरण सर्व बाहेरचे लोक आहेत. या 3.5 ते 4 हजार कोटी रुपयांच्या प्रकरणाचे धागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढणार आहे. यात किती मंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत हे प्रकरण कसं गेलं हे पाहूयात. लवकरच या गोष्टी समोर येतील. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शनिवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत ओबीसींचा कोर्टात आणि राजकारणातही विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्य एक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. छगन भुजबळ यांनी काल बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा झाली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यात त्यांनी त्यांचा उल्लेख दलिंदर पाटील असा केला. शनिवारी सकाळी पुन्हा एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला.
तसंच आरक्षणाच्या लढ्यात ओबीसींचाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, तो मला सातत्यानं येवल्याचा अलिबाबा आदी वेगवेगळे शब्द वापरतो, त्यामुळे मी सुद्धा थोडी गंमत केली. तो सारखा बोलत राहील, मग मी त्याचं ऐकतच राहू का? म्हणून मी त्यांना तसं म्हणालो. आरक्षणाच्या लढ्याचा शेवट हाच राहील की ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा विजय होईल. हा विजय कोर्टात होईल, तो राजकारणातही होईल. बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठी जाळपोळ झाली होती, तेव्हा काही निवडक लोकांची घरं जाळण्यात आली. मुस्लिम समाजाच्या लोकांनी मागच्या भिंतीवर चढून तेथील लोकांना वाचवलं. अरे, कारवाई तर तुझ्यावर व्हायला हवी होती रे. ज्या पद्धतीने तू सांगतोस, जो आपल्या विरोधात जाईल त्याला चोपून काढा, जे आपल्या विरोधात जातील त्यांचे सर्व उमेदवार पाडा, ते पाहता कारवाई तुझ्यावर झाली पाहिजे होती. तुम्ही मारामारीची भाषा करता. आज आमच्या नाभिक समाजाच्या आणि इतर लहान लहान समाजाच्या लोकांची तुम्ही डोकी फोडली. नुकतंच तुमच्या लोकांनी आमच्या नवनाथ वाघमारेंची गाडी जाळली. लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली. तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसून कायदा हातात घेता. तुम्हाला काय आजार झाला देवालाच माहिती, पण तिथून तुम्ही प्रक्षोभक विधानं करता, असं छगन भुजबळ म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी बोनस मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जशी दिवाळी भेट मिळते तशीच भेट बेस्ट कर्मचाऱ्यांनाही द्यावी अशी मागणी बेस्ट वर्कर्स युनियनने केली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी पहाटेच मोबाईल बँकिंग ॲपवर क्रेडिट अलर्ट पाहून आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी बेस्टच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डॉक्टर सोनिया सेठी यांनी बुधवारी बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि सानुग्रह अनुदानाबाबत सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर सेठी यांनी कर्मचाऱ्यांची भूमिका ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी 31,000 रुपयांच्या बोनसची अधिकृत घोषणा करण्यात आली. घोषणेनंतर काही तासातच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दलही समाधान व्यक्त होत आहे. बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलेल्या या बोनसची तुलना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या दिवाळी भेटीशी करण्यात येते आहे. मागील काही वर्षांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रलंबित मागण्यांवर अनेकदा तणाव निर्माण झाला होता. मात्र यंदा नव्या महाव्यवस्थापकांच्या नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा बोनस फक्त आर्थिक मदत नाही तर आमच्या मेहनतीची दखल घेणारा सणाचा उपहार आहे, अशी भावना बेस्ट चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.